त्यावेळेस बायकांना बाधित म्हटलं जायचं. म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की बाधित असायला हा काय रोग नाही आहे, ही शक्ती आहे. हे तुमचं बाईपण आहे. गुड मॉर्निंग. फक्त हो बॉस, मी गुड मॉर्निंग म्हणालो. सॉरी. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. बॉस, हे काय तू परत आवरावर करतेस? अरे असू देत ना, एवढंच तर केलं. तू एवढं पण नाही करायला पाहिजे. तू एकतर सगळ्यापासून काही खाल्लं पण नाहीस. तू तू ये इकडे. अरे मी नाश्ता कर. मी ठीक आहे. नाही, माझं ये ऐक. इथे बस. मी खा. हे घे. मी खाते. हे घे. बक्षी थोडं गरम आहे. ठीक आहे. तू काही म्हणालीस का? तू काय ऐकलंस? मला असं वाटलं तू काही म्हणालीस. नाही. मित्र आहे. मित्र? मित्र आहेस ना तू माझा. हो. हा. आणि काल तू जे काही केलंस माझ्यासाठी ते एक चांगला मित्र करूच शकतो. हो ना? हो. नाही, माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक पुरुषाने ते करायला हवं. हा. आणि आपली मैत्री इतके वर्ष जुनी आहे. हो, खूप जुनी आहे. मग हे नातं नाही बदलायला पाहिजे. हो ना? नाही बदलणार. म्हणजे आपली मैत्री टिकली पाहिजे. आत्ता आहे तशी. टिकेल ना, अशीच टिकेल. पण आपण इतके वर्ष झाले एकमेकांना ओळखतो. आपण एकमेकांच्या सोबत आहोत. मग मला काय वाटतं, काय वाटतं बॉस? आपण ना कायम असेच कमालीचे मित्र राहूयात. हा. हे 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 जे आहे ना ते छान आहे. मस्त आहे. हो, हे आहे. पण असं अचानक, म्हणजे असं का बोलतेस तू? पोहे मस्त झालेत. खूप छान झाले पोहे.